नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना, माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर 1 किंवा 2 वर्ष झाले एक रेसिपी मी बनवली नाही आणि अचानक माझ्या लक्षात आले की ही रेसिपी मी बऱ्याच दिवसापासून बनवली नाही, तर म्हणलं चला रात्रीच्या जेवणात ती रेसिपी बनवणार आहे। पण कोणती आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते। पण कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे दररोजचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। तर आपल्याला ह्या रेसिपीसाठी तुरीची डाळ लागणार आहे, ती शिजवून घ्यायची। कुकर मध्ये मस्तपैकी मी डाळ शिजवून घेतली आणि तो चपात्याचं थोडंसं पीठ मळून घेतलंय। सोनू दीदी, मम्माची सोनू दीदी आली का? काय आहे दीदी? हात नको लावू, हात वर काय आहे पण? तर मला वाटलं होतं स्नेहाला 15-20 मिनिटं लागतील यायला, तोपर्यंत माझ्या चकुल्या बनवून होतील। पण स्नेहा आणि सचिन लवकरच आले। आता लवकर ह्याच्यासाठी आले की दररोज काय होतं त्यांना येताना ते भाजी घेत येतात आणि मग कधी कधी 15-20 मिनिटं किंवा कधी कधी अर्धा तास सुद्धा होतो उशीर येता। तर सचिननं सकाळी जाऊन भाजी आणली होती, त्यासाठी आता काय भाजी वगैरे त्यांना आणायची नव्हती म्हणून ते डायरेक्टली लगेच आले। तर आता चला, माझी रेसिपी बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, चकुल्या बनवायला पटापट चकुल्या बनून जातात। तर इथं मी पातेलं ठेवलं गॅसवर, थोडंसं तेल गरम झालं तर म्हणून गॅस बंद केलता मी। तर बघू शकता थोडंसं तेल जास्त गरम झालं दिसतंय। तर थोडीशी मोहरी टाकली तेलामध्ये, मोहरी तडकल्यानंतर कापलेला लसूण टाकलंय। लसूण थोडा जरा जास्त टाकायचं जेणेकरून मस्तपैकी आपल्या चकुल्याला चव येणार आहे आणि एकदम चविष्ट अशा चकुल्या होणार आहेत आपल्या। तर थोडासा लसूण लालसर झाला की ह्याच्यामध्ये 5-6 मी उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्यात। मिरच्या सुद्धा चांगल्या मस्तपैकी परतून घ्यायच्यात। आणखीन एक म्हणजे की चकुल्या कधी पण फिक्क्या बनवतात। आता बरेच जण ह्याला काय म्हणतात ते सांगते तुम्ही, डाळीतले फळं सुद्धा ह्याला म्हणतात, पण आम्ही ह्याला चकुल्याच म्हणतो। तर थोडंसं मी कढीपत्ता सुद्धा टाकलेला कापून थोडासा। आता व्यवस्थित मिरच्या परतून घ्यायच्या आणि चकुल्या कधी पण फिक्क्या केल्या जातात, पण आमच्या घरात जरा थोडंसं तिखट आवडते, चटपटीत आवडते, त्यासाठी मी 4-5 मिरच्या टाकल्या जेणेकरून फिक्कं पण नाही लागणार आणि जास्त तिखट पण नाही लागणार। पण चकुल्या खायला ना खूप चविष्ट आणि मस्त लागतात आणि बऱ्याच म्हणलं सांगितल्याप्रमाणे की 1-2 वर्ष होऊन गेले असतील तर ही रेसिपी मी बनवलीच नव्हती। तर अचानक माझ्या लक्षात आलं, चला म्हणलं चकुल्याच मस्तपैकी आज रात्रीच्या जेवणात बनवते, त्यासाठी बनवायला सुरुवात केलेली आहे। डाळीला फोडणी दिली आणि ह्याच्यात टमाटर वगैरे काही टाकायचं नाही। मिरच्या सुद्धा तुम्हाला जर टाकायच्या असतील तर टाकू शकताय, नाही तर नाही टाकलं तरी सुद्धा चालतील, पण चकुल्या ह्या फिक्क्याच असतात, पण मी थोडेसे मिरच्या टाकलेल्या आहेत। तर एकदम मस्तपैकी अशी मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे आणि डाळ बघू शकता किती मस्त असं फिक्कं वरण म्हणा किंवा थोडंसं मिरच्या टाकून मस्तपैकी असं वरण झालं। तर इथं चपाती लाटून घ्यायची, आपली जशी नॉर्मल चपाती लाटून घेतो तशी चपाती लाटायची आहे। जर तुमच्याकडे छोटं काय भांडं असेल, वाटी म्हणा, एक ग्लास म्हणा छोटासा, तर त्यांनी तुम्ही एकदम असे जसे की छोटे छोटे पुऱ्या बनवतो ना तसं कट करून घ्यायचं। माझ्याकडे एवढं छोटं काही नव्हतं म्हणून एक छोट्या भरणीचं म्हणा किंवा एका छोट्या डब्याचं मी झाकण घेतलंय आणि आता छोट्या छोट्या मी पुऱ्या कट करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तर ह्याला डाळीतले फळं सुद्धा म्हणतात, तर आम्ही ह्याला चकुल्या म्हणतो। तर आता मी चकुल्या बनवणार आहे आणि शिवाय एकदा सगळ्या लाटून ठेवल्या ना तर त्या एका चिटकतात पण। तर काय करायचं, 2-3 चपात्याच्या आधी लाटून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या, तर ती काही एवढ्या चिटकत नाहीत। आणि 1-2 चपात्याच्या राहिल्या किंवा 2-3 चपात्याच्या जर राहिल्या ना तर डाळ उकळल्यावर नंतर जी पहिले टाकतो ना आणि नंतर जरी टाकत राहिलं ना तरी काय होत नाहीये, तर सगळ्या व्यवस्थित शिजतात। असं बऱ्याच जणाला असं वाटेल की आधी तुम्ही एवढे टाकल्यानंतर टाकल्यानंतर ते कच्च्या राहतील, तर काय नाही, सगळ्या उकळलेल्या डाळीत व्यवस्थित शिजतात। शिवाय सगळं टाकल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर झाकून सुद्धा ठेवायचे जेणेकरून व्यवस्थित सगळ्या चकुल्या शिजतात। तर मी आता शेवटची चपाती असेल ना तर ती असं गोल न कट करता चाकूने कट करणार आहे आणि चाकूने कट करून मी ती टाकणार आहे। का तर काय होतं ना, गोल कट केलं ना त्याच्या कडीचं थोडंसं साईडचं पीठ निघतं, तर शेवटीला मग काही ते राहतच नाही करायला, मग त्यासाठी चाकूने शेवटचं कट करायचं आणि टाकायचं। तर डाळ मस्तपैकी उकळलेली आहे आणि आता एक चपातीचं असं लाटून मी 2-3 चपातीचं लाटून ठेवलं, तर ते टाकते कट करून ठेवलेलं तरीसुद्धा मी। तर आता सगळ्या 2-3 चपातीच्या कट करून ठेवले ते टाकले आणि आता शेवटची चपाती होती त्याला मी तिरकोनी कट करून ते पण टाकलेलं आहे। शिवाय घट्ट झालं नाही पाहिजे, हे घट्ट झालं ना तर मग ते चांगलं पण लागत नाही खायला आणि ते व्यवस्थित शिजत सुद्धा नाही। ह्याच्यामध्ये डाळ भरपूर पाहिजे शिजायच्या टायमाला, तर फिक्कं वरण म्हणा की भरपूर आहे आणखी त्याच्यात। तर तुम्हाला जवळून सुद्धा मी दाखवते किती डाळ आहे त्याच्यामध्ये। आणि हे गरमागरम खायचं आणि शिळं झाल्यानंतर काय होतं एकदम असा गोळा बनतो, घट्ट बनतो हे, त्याच्यासाठी मग शिळं खाल्ल्यानंतर किंवा थोड्या वेळ ठेवून सुद्धा खाल्ल्यानंतर ते व्यवस्थित राहत नाही। 1-2 तासांनी ठीक आहे, पण जर तुम्ही सकाळी बनवले आणि रात्री खायचं म्हणा किंवा रात्री बनवून सकाळी जर खायचं म्हणलं ना तर त्याचा एक गोळा बनून जातो, सगळी डाळ आटून जाते त्यातली। तर आता बघू शकता भरपूर ह्याच्यामध्ये डाळ आहे, तर कमी गॅस करून मी 5 ते 10 मिनिटासाठी शिजायला ठेवते आणि नंतर आपल्या गरमागरम चकोल्या तयार होतात रात्रीच्या जेवणासाठी। तर 10 मिनिटं कमी गॅसवर
ठेवल्यानंतर बघू शकता किती मस्त अशा चकुल्या झालेल्या आहेत. खूप घट्ट नाहीत आणि खूप पातळ सुद्धा नाहीत. तर अशाच पाहिजे, जेणेकरून चकुल्या खाताना सुद्धा थोडीशी आपल्याला डाळ सुद्धा अशी पिता आली पाहिजे किंवा त्याच्यासोबत खाता आली पाहिजे. खूप घट्ट चांगल्या लागत नाहीत, तर थोड्याशा अशा नॉर्मल पातळच पाहिजेत. तर गरमागरम सगळ्या चकुल्या खायला देते. आणि शिवाय माझ्या मोठ्या भावाला सुद्धा चकुल्या म्हणलं की त्याला खूप जास्त अशा खायला आवडतात, तर त्याला सुद्धा थोड्याशा नेऊन देते आणि आम्ही सगळेजण जेवण करतो मस्त. तर तुम्ही सुद्धा अशा चकुल्या बनवा, खावा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा बनलेल्या आहेत. शिवाय तुम्हाला आणखीन प्लेटमध्ये घेऊन जवळून दाखवते की किती मस्त झालेल्या आहेत. तर एका प्लेटमध्ये घेते आणि तुम्हाला दाखवते जवळून. बघू शकता किती मस्त असं जेवण आपलं रात्रीचं तयार झालेलं आहे. तर ही नवीन काहीतरी रेसिपी आहे. जेवण झाल्यावरती चला आलोय आणि आमच्या टेरेसवरती लाईट नाही आहे, पण जिकडं तिकडं असं दिसायला लागलं की एकदम असे काजवे उडायला लागलेत. काजव्याचे दिवे असतात ना, सेम तसं दिसायला लागले सगळीकडे. बघू शकते कसं भारी दिसायला लागले एकदम. आणि शांतपणे आवाज सुद्धा ऐका कसला आवाज येतोय. तर हे बेडकांचा आवाज आहे. तर माहीत नाही पाऊस जर पडला ना तर दुसऱ्या दिवशीच बेडकांचा आवाज कुठून येते काय माहिती. जसं काही वरतून पडतात बेडका अशा आहेत, दुसऱ्या दिवसापासूनच आवाज यायला चालू होते त्यांचा. तर दिवसभर तेवढं काय आवाज येत नाही, पण रात्रीच्याला खूप जास्त त्यांचा आवाज येतो बेडकांचा. आणि वरती आल्यानंतर भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. एकदम थंडगार हवा आणि ही जिकडं तिकडं ही एकदम काजवे पसरल्यासारखी एकदम अशा लाईटी दिसते, तर खूप छान वाटते. तर आलो वरती अर्धा तास मी आणि सचिन मस्तपैकी फिरलो. आणि आता बरेचसे लोक काय करतात खालती जाऊन गार्डनमध्ये चालतात, पण आम्ही आता दोघंजण इथे वरतीच राऊंड मारतोय. जेवढ्या वेळेस मारायचं तेवढ्या वेळेस राऊंड मारतोय आणि नंतर पायऱ्यावर थोड्या वेळ बसतोय, परत जातोय. भारी वाटते पण वरती आल्यानंतर एकदम थंडगार अशी हवा येते. तर आता 5-10 मिनटं बसतो, चलून झालं तर अर्धा तास चाललो, 5-10 मिनटं बसतो. आणि तर सचिन मस्तपैकी मांडी घालून बसलेत खाली. तर थोड्या वेळापूर्वी ना चांदूमामा तरी थोडासा एकदम ढगातून असा डोकावल्याने वाटलेला 5-10 मिनटासाठी, आणि परत एकदम असं काळं भंगार झाले. एखादी चांदणी सुद्धा दिसायला गेली आबाळामध्ये. असं एवढं सगळे ढग आलेत, आबाळ आलेले. तर बहुतेक रात्रभर पाऊस पण येणार आहे, पण काय आता सध्या तर पाऊस नाही, आबाळ आलं आहे फक्त. तर चला मग हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला पण आवडला असेल, आवडला तर लाईक करा. छोटासा व्हिडिओ होता, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.